नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात पोटचोरी संदर्भात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत। यासोबतच पोटचोरीबाबत देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे। या दरम्यान आज अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीने अमरावती मुख्य बस स्थानकाच्या आतमध्ये जाऊन युवक काँग्रेसच्या वतीने वोट चोर खुर्ची चोर हा मुद्दा घेऊन आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले। युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अमरावती मुख्य बस स्थानकातील बसेसला वोट चोरी खुर्ची छोड़, स्टॉप वोट चोरी, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो असे स्टिकर लावण्यात आले। यासोबतच पंतप्रधान मोदीसह मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोस्टर असलेल्या बसेसवर सुद्धा स्टिकर लावून आपला संताप व्यक्त केला। स्टिकर लावत असताना केंद्र सरकार निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, NSQI जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या प्रचारार्थ जे त्यांचे स्टिकर बसेसवर लावलेले आहे, ज्या भरोशावर ते निवडून आले, म्हणजे वोट चोरीच्या भरोशावर निवडून आले आणि जे त्यांचा प्रचार करू राहिले आहे तिच्यावर आम्ही आमचे स्टिकर लावून किंवा हे वोट चोरी करून सत्तेत आलेले आहे असे स्टिकर लावून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। आज आपल्याला कल्पना आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी बिहारमध्ये जी वोटर अधिकार यात्रा काढलेली आहे त्याला जो प्रचंड जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, तर काही 15 दिवसाअगोदर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बंगलोरच्या महादेवपुरा येथील जे वोट चोरीचं प्रकरण पुराव्यानिशी संपूर्ण देशासमोर आणलं आहे। आपण बघितलं की त्यामुळे जनतेच्या मनात आता या सरकारबद्दल वोट चोरीमुळे आलेलं सरकार अशी ठाम भावना निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळेच बिहारमध्ये प्रचंड त्यांना समर्थन मिळत आहेत। तर इथे सुद्धा या जनतेला सुद्धा माहिती आहे की वोट चोर कोण आहे। आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकांना हे परत त्यांच्या मनात बिंबवून देत आहे की हे जे सरकार आलेलं आहे असंवैधानिक आहे, हे वोट चोरी करून आलेलं आहे। प्रत्येक जनतेला माहिती आहे की त्यांनी वोट दिलं कोणाला आणि गेलं कोणाला। त्यामुळे या आज युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही परत एकदा संदेश देत आहे की हे सरकार वोट चोरीचं आहे आणि यानंतर या ज्याप्रमाणे राहुलजी गांधी प्रत्येक मतदाताचा अधिकार शाबूत राहण्यासाठी लढत आहेत, त्याप्रमाणे युवक काँग्रेससुद्धा हा जो मतदाता आहे त्याला जो एक वोट, एक व्यक्ती एक वोट हा जो संविधानाने दिलेला अधिकार आहे याचं रक्षण युवक काँग्रेस करेल। गेल्या वर्षभरापूर्वी लोकसभेसाठी महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडीला अतिशय चांगलं असं रिझल्ट इथे मिळाला होता आणि येणाऱ्या काळात जे होते की तर विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगलं वोट्स मिळाले आणि बहुतांश सीटा निवडून येईल असं वातावरण महाराष्ट्रामध्ये असताना अचानक विरोधाभासी असा निकाल तिथे लागलेला आहे। एकदम 10 सीट्स शिवसेनेसारखे आले की ज्यांचे खासदार 18 आहेत परंतु आमदार मात्र 10 आलेले आहेत। तर अशी घटना जी घडली आहे तर ही फक्त वोट चोरीमुळे घडलेली आहे। याचं संदर्भात स्पष्टीकरण राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्सद्वारे दिलेलं होतं। तरी त्याच्यावर निवडणूक विभागाचा निर्णय यायच्या पहिले म्हणजे रिप्लाय यायच्या पहिले देवेंद्र फडणवीस रिप्लाय देत आहे। तर इनडायरेक्टली आपल्याला माहिती आहे की यांची गाठभेट काय आहे तर आणि येणाऱ्या काळात वोट चोरीचे अजून पुरावे देण्याचं राहुलजींनी म्हटलेलं आहे। तर याची अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी आज आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे। आपलं नाव आणि संकेत कुलट, NSQI जिल्हाध्यक्ष। हमें चाहिए आजादी, आजादी, वोट चोरों से आजादी, कोई हुकुमशाही से आजादी, अरे हमें चाहिए आजादी, अरे वोट चोर से आजादी, अरे हमें चाहिए आजादी, अरे ये बीजेपी से आजादी, अरे हमें चाहिए आजादी, अरे लेके रहेंगे वोट चोर, गद्दी चोर, वोट चोर, गद्दी चोर, गद्दी चोर।